स्वप्नील म्हात्रे. पहिलं षटक घेऊन बॉबी भोईर. हा सामना 3 षटकांचा असेल. याच्या पुढील सर्व मॅचेस 3-3 षटकांच्या असतील. सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला तब्बल 10 मॅचेस खेळवायचे आहेत. बॉबी पहिला चेंडू घेऊन रोहन. पहिला चेंडू मोठा फटका मारण्यात तिथे बीट झालेले आहेत. विकेट किपर भावेश थले यांच्या हातामध्ये चेंडू. डॉट चेंडू निघतोय. पुढचा चेंडू. हा सुद्धा मोठा फटका पाहायचा. झेल होण्याची शक्यता. भावेश थले तिथे आणि फलंदाज बाद. बघा, ज्या विकेटची गरज होती इथे 12वा आमच्या जवळ पियुष, तोच आम्हाला फलंदाज बाद मिळालेला आहे. आदित्य पाटील आणि अजय पाटील यांचं आगमन झाले. हार्दिक हार्दिक स्वागत. हरेश म्हात्रे. बॉबी यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला. हरेश फलंदाज बाद झाल्यानंतर पहिल्यांदा स्ट्राईकवर येतो हरेश. पुढचा चेंडूवर मोठा फटका मारण्याचा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच इशारा करता व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 1-1. लगेच या पुढची मॅच असणार आहे ती भावाले बी आणि वडूनगर. दोन्ही संघाने आपण टॉस का बॉक्स मध्ये स्थानापन्न येऊन राहायचं आहे. पुढचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला होता आणि चेंडू डॉट निघतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय बॉबी भोईर. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, त्याच्यामध्ये 1 व्हाईट, 1 विकेट, 2 डॉट्स. पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका इथे आलेला आहे. शतरक्षक म्हणून प्रेक्षक. चेंडू सीमा पार. षटकार. साने पुढे सरकली ती निर्वेद 11 अंजूर संघाची 7. बॉबी फुलटोच चेंडू होता. पूर्व फायदा उचलता आला नाही तिथे हरेश म्हात्रे याला, पण डॉट चेंडू निघतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हा धाव संख्या 6 ने पुढे सरकते ती 14. आणि नो बॉलवर षटकार आलेला आहे इथे. धाव संख्या 7 ने वाढलेली आहे ती 14. बिन 1 बाद 14 निर्वेद 11 अंजूर या संघाची. हा सामना 3 षटकाचा असणार आहे.
चेंडूची फेक करायची आहे तिथे, कारण पहिलं षटक चालू आहे. आणि पहिल्या षटकाचे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले आहे तो बॉबी भोईर. चेंडू फ्रीड असणार आहे. बॉबीच्या षटकाचा शेवटचा चेंडू, फुलटॉस चेंडू आणि मोठा फटका आलेला आहे, बघायचा आहे. फ्रीड आहे आणि सुंदर झेल तिथे पकडला, मात्र हा चेंडू फ्रीड होता. मात्र एक धावसंख्या पुढे सरकते ती निर्वेद 11 अंजूर संघाची 1-15. चला भावाले आणि वडूनगर दोन्ही संघाने टॉस करण्यासाठी इथे यायचं आहे. जे जे सामने संघाने जिंकले आहे त्यांनी मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 आपण पाहतोय. 3-3 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. निर्वेद 11 अंजूर विपक्ष आदेश पाटील धीरज पाटील फॅमिली नियार 11 वेले या दोन संघामध्ये. अनिकेत मुकादम दुसऱ्या षटकातील जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. पहिलं षटक बॉबी भोईर याचं राहिलं होतं, ज्यामध्ये बॉबी भोईरने 15 धावका चुकले होते, एक सफलता अर्जित केली होती. रोहन तरे याचं विकेट त्यांनी प्राप्त केला होता. इथे मात्र प्ले अँड मिस चेंडू निघून जातोय. एक्स्ट्राच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सुरुवात केलेली आहे गोलंदाज अनिकेत मुकादम याने. जो सलामीला फलंदाज आलाय स्वप्नील म्हात्रे अजूनही नॉन स्ट्राईकलाच आहे. अजून एकही चेंडू त्यांनी खेळून काढलेला नाही. आणि हरेश म्हात्रे याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले आहेत. वैयक्तिक 13 धावसंख्या खेळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलेलं आहे. चांगली गोलंदाज आपण बघतो गोलंदाज अनिकेत मुकादमच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आणि तो चेंडू देखील निर्धाव चेंडू. पहिला फलंदाज बाद झाला तर रोहन तरे आणि दुसरा फलंदाज हरेश म्हात्रे इथे बाद होताना. 2 फलंदाज बाद. हरेश म्हात्रेने बाद होण्यापूर्वी 2 षटकांच्या मदतीने 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नवीन फलंदाज आता मात्र निर्वेद 11 अंजूर संघाकडून सूर्योधन खेळपट्टीवर जातोय. तीन षटकांचा सामना आपण पाहतोय वेली विपक्ष अंजूर या दोन संघांमध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला भावले बी विरुद्ध जय सोनई वडूनगर या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाला एक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. रिपोर्टिंग केल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. नेक्स्ट मॅच आणि तोही सामना 3 षटकांचा असणार आहे वेल्या अभावी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधला नाही. स्क्वेअर लेग रेझरमध्ये चेंडू जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते 16 आणि तब्बल 10व्या चेंडूवर स्ट्राईकला आपण पाहतोय सध्या स्वप्नील म्हात्रे याला, जो सलामीला सलामीवीर 10व्या चेंडूवर आता मध्ये स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत मुकादम राईट अमृत स्टंप. इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय.
सिंगल रन्स पूर्ण डबल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी खरं तर फलंदाज तयार नव्हता, पण 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 18. दुसरे षटक मार्गस्थ आहे. अनिकेत मुकादम राईट ऊर्ध्व स्टंप गोलंदाजी करताना प्लॅन मेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 18 धावा. या षटकाचा जर आपण विचार केला, अनिकेत मुकादमचा एकही मोठा फटका मारू दिला नाही. फक्त 3 धावा खर्च केल्या त्याने एक सफलता देखील विकेट देखील अर्जित केलेला आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र एज अँड गॉन. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. निर्वे दिले मला अंजूर या संघाचा. पहिल्यामध्ये फरकलेल्या त्या धावसंख्या स्कोरबोर्डवर निर्वे दिल्यामुळे अंजूर संघाची पाहायला मिळत आहे ते 18 धावा. 18 3 फलंदाज बाद. अनिकेत मुकादम याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. आपल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. टॉससाठी सोनू वडोनोगर आणि भावाले बी दोन्ही संघाने रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. या षटकानंतर आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. विजेंद्र पाटील इथे मात्र पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करताना आणखीन एक फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने. अर्धा मिनिटामध्ये खारबाव संघाचा संघनायकाचा प्रतिनिधी आपण आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. विजेंद्र पाटील येलोमध्ये समोर केलेल्या चेंडूला 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. धावसंख्या 19. शेवटचे षटक मार्गस्थ विजेंद्र पाटील शेवटच्या षटकात होते. यावेळी इनसाइड आउट सुरेख फटका. कव्हरेज मध्ये चांगले क्षेत्ररक्षण बॉबी भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 21. निर्वे देवल्याने अंजूर विरुद्ध न्यारा एवलना वेले या 2 संघामधील आजच्या दिवसामधील हा 4था सामना आपण पाहतोय. यानंतरचा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळेल वडोनगर विपक्ष भावले बी. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये 2 धाव फलंदाज इथे देखील पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय, मात्र या प्रयत्नात फलंदाज धावचित.
एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या 24. शेवटची षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. दरम्यान विकास पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत नितेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. या दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पंचांचं वाढचा इशारा. आणि ह्या संख्या 29 शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक. शतक्षक दुरून चेंडू झेपावतोय. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. फलंदाज धावची जोमाने बाद. तर 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटक समाप्त नंतर 31 आणि 32 धावांचं आव्हान इथे मात्र निहार 11 वेले संघासमोर उभं केलेलं आहे. निर्वेद 11 अंजुर या संघाने. तर टॉसकडे आपण बोलूया. उमेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत विकास पाटील साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या दोघांच्या शुभ असते ड्रीम टू अर्न मुंबई टीम स्पॉन्सर बाय टॉस बॉक्स आपण पदे कारो 11 टॉस बॉक्स आणि या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. तर आमच्या मान्यवरच्या शुभ हस्ते कारो 11 टॉस बॉक्समध्ये हा टॉस केला जातोय. हे आपण पाहू शकता. नाण्याच्या 2 बाजू. उडवणूक संघाने कॉल करेल. तर टॉस भावले बी संघाच्या संघाने जिंकले आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की पण व्यापेट्याची सोहळ व्हायची आहे. तर पण जास्त वेळ घेणार नाहीत. फक्त आपण निर्णय जाणून घेऊया. भावले बी संघाने का नाणेफेकावून जिंकले का नाही असेल. बरोबर फिल्डिंग करणार. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. होडीनुगर संघाने आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्बो संघाचा संघ नाही का तो प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. वळू आपण स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये समाजसेवक उमेश पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. वीर तानाजी दापोडे बी संघाचे नक्कीच आयोजन कमिटीचे मेंबर आहेत आणि खंदीत समर्थक आहेत. समीर पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता स्वागत सन्मान इथे केला जातोय. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये नितेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान समीर पाटील आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. नितेश पाटील साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता समीर पाटील यांच्या शुभ असते शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर आपल्यामध्ये आदित्य पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जाईल. तर बोलू आपण सामन्याकडे. प्रथम फलंदाजीकडे निर्धारित 3 षटकांमध्ये निर्वेद 11 अंजुर संघाने आपल्या धावपळीकडे धावा जिंकले ते 31-31 आणि 32 धावांचं आव्हान निहार 11 वेले संघासमोर ठेवलेलं आहे.
वेली संघ नाही का आपल्या खेळाडूंना घेऊन आपण आमच्या व्यापीठाच्या बाजूला यायचं आहे. आणि भावाली संघ आपण थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं आहे, कारण वेले संघाची फलंदाजी आहे. वेले संघ तिथून फलंदाजीसाठी उतरणार आहे. भावाली संघ आपण थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं आहे. भावाली संघाचे सुरेश केने यांना विनंती असेल की आपण व्यापीठात जरा आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर वरी आपण सामन्याकडे एक 32 धावांचं लक्ष आणि 32च्या लक्ष्याचं पाठलागासाठी निलेश पाटील आणि विजेंद्र पाटील ही सर्व जोडी मैदानामध्ये नियर 11 वेले संघाकडून पाहायला मिळते. तर सूर्यधन पहिली षटक करण्यासाठी सज्ज होतोय निर्वेद 11 अंजुर या संघाकडून. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा चेंडू सूर्यधन फ्रंट एंड गोलंदाज निर्मितीला अंजूर संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक चालतोय. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज निलेश पाटील. यावेळी मात्र बॅकवर्ड स्कोअर रिझममधून खाली क्षेत्रामधून चेंडू खेळलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार. या इनिंग मधील पहिला चौकार निलेश पाटीलच्या बॅटमधून. साठी वेल संघ अर्थात नियर 11 वेले संघाच्या फलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक आदेश पटेल आणि धीरज पाटील यांच्याकडून दिलं जाईल. जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक धाव एक बाद चुरबाने फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावपलीकर 5 वर पोहोचते. 32च्या लक्ष्याचा पाठलाग नियर 11 वेले संघ करतोय. आदेश पाटील आणि धीरज पाटील फॅम टीम नियर 11 वेले सध्या आपण 32च्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहतोय. वीरतानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित सरपंच उपसमिती चषक 2024 आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. अंतिम दिवसामधील हा चौथा सामना अंजूर विपक्ष वेल या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र दिशा भरकटलेल्या 55 इशारा वाईटचा येतोय. आव्हान त्यात वाढ चुरबाने. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावपलीकर 5. हा 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू इथे मात्र केवळ चेंडूला समोर केलेला आहे. स्टंप कव्हर केले होते खरं तर फलंदाज विजेंद्र पाटील याने. सिंगलने संघाची धावसंख्या 7. 32च्या लक्ष्याचा पाठलाग नियर 11 वेले संघ करतोय. जवळजवळ 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील नियर 11 वेले संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. सूर्यधन राईट मोड द स्टंप. इथे या चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिकल रिझन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेच दोन्ही फलंदाजांना समाधान मानावे लागेल. या सिंगलने संघाची धावसंख्या 8. सुदैव नक्कीच आपण पाहतोय चेंडू एसट्याने जाऊन धडकला नाही. पहिल्या षटकाची समाप्ती झाली निर्धाव चेंडू नाही. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर नियर 11 वेले संघाची धावसंख्या 32च्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावपलीकावर बिनबाद 8. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये येथून 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 12च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकाव्या लागतील नियर 11 वेले संघाला सामना जर जिंकायचा असेल तर.
राखीव खेळाडू आपण पियुष पाटील पाहतोय. नियारे 11 वेले संघाचा सध्या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. मुख्य संघामध्ये खरं तर धनाजी पाटील त्याची वर्णी लागलेली आहे, कारण VPL जे वेले प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती त्या वेले प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून तो विकला गेला होता. आणि तिथपासून पियुष पाटील हे नावाची चर्चा संपूर्ण वेले गावामध्ये नव्हे तर संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ऐकायला मिळते. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्वप्नील पाटील मात्रे, स्वप्नील मात्रे 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. सामनाकर फलंदाज यावेळी निलेश पाटील. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं हेलिकॉप्टर आणि लँड होईल चेंडू सीमापार षटकार. डिलेवर फटका केलेला निलेश पाटील आणि खडेकडे. धावसंख्या 6 ने वाढते. धावपलीकडे 14 धावा. पहिला मोठा फटका आपण बघतोय निलेश पाटीलच्या बॅटमधून. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता, मात्र यावेळी हवाई फायर आणि चेंडू सीमाच्या बाहेर. धावसंख्या 14. पियुष पाटील या फटक्याने खुश आहे. 14 धावा धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पंचाचा बिमरनोचा इशारा आणि जखमेवर मीठ आपण पाहतोय. 7 धावा आणि पुढील चेंडू फीट देखील असणार आहे. आणखीन जर षटकार खेचला निलेश पाटील याने तर आदेश पाटील आणि धीरज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. षटकारांनी संघाची धावसंख्या 21 32 लक्षाचा पाठलाग नियारे 11 वेले संघ करतोय. यायला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. थोडेसे चेंज ऑफ पेस आणि चेंडू बोटे देखील फिरवले होते. अँगल देखील क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अँगुलर डिलिव्हरी आपण बघतोय गोलंदाज स्वप्नील मात्रेच्या माध्यमातून वापसी करताना. धावसंख्या 21 स्थिर आहे. 32 लक्षाचा पाठलाग नियारे 11 वेले संघ करतोय. इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या सीमापार षटकार. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आणि हा लँड होईल सीमापार षटकार.